slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you are behind. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी सिडकोने माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोड्समध्ये 19,000 घरे उपलब्ध केलेली आहेत. याच्यामध्ये EWS आणि LIG दोन प्रकारची घरे उपलब्ध केलेली आहेत आणि पण अनेक ठिकाणी जातोय, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करतोय. तेथील सॅम्पल फ्लॅट, तेथील लोकॅलिटी, तेथील बाजारभाव, तेथील सोयीसुविधा ही सगळी माहिती पाहतो मित्रांनो. आणि अशा त्याची कमेंट आली होती की जे काही उलवे आणि खारकोपर आहे येथे तुम्ही व्हिजिट करा अशी कमेंट्स आली होती. आणि आज आपण आलो मित्रांनो खारकोपर या ठिकाणी. खारकोपर या ठिकाणी खरं तर दोन प्रकारचे घरे उपलब्ध आहेत, एक 1 BHK आणि 2 BHK. दोन्ही प्रकारचे फ्लॅट कसे आहेत किंवा दोन्ही प्रकारचे आजूबाजू लोकॅलिटी कशी आहे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो ते आहे खारकोपर रेल्वे स्टेशन. तुम्ही मागे पाहू शकता हे आहे खारकोपर रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेरच मी उभा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी रेल्वे स्टेशनच्या बाहेर का उभा आहे, तर या रेल्वे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावरतीच हे सिडकोची घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो मी. मागे तुम्ही पाहू शकता ही जी इमारत दिसते या इमारतीमध्ये 2 BHKची घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याशिवाय प्लॉट क्रमांक 3 मध्ये सुद्धा 1 BHKची घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे नेमकं येथील 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट कसा आहे आणि 1 BHKचा सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो. चला तर साईडला जायचं आहे. https://sidcohomes.com यावरती जायचं आहे आणि पाहू शकता तुम्ही अशा प्रकारची जाहीर दिसेल तुम्हाला. 29 जानेवारी 2026 ही शेवटची तारीख आहे. आता याच्यानंतर मी पाहू शकता खाली स्क्रॉल केल्यानंतर तर इथे बघू शकता खारकोपर पूर्व P3 विस्तार आणि खारकोपर पश्चिम आता दोनही ठिकाणचे प्रकल्प आपण म्हणजे कव्हर केलेले आहेत. पण इथे आता हा जो काही प्रकल्प आहे खारकोपर पूर्व P3 सेक्टर क्रमांक 16 याची आपण माहिती पाहणार आहोत. तर पाहू शकता मित्रांनो खारकोपर पूर्व P3 या ठिकाणी रेरा क्रमांक आहे 520000 79802. कंप्लीशन डेट आहे मित्रांनो 31/12/2028 म्हणजे साधारणतः 2 वर्षानंतर ही घरे तुम्हाला तयार होऊन मिळणार आहेत. प्रकार आहे मित्रांनो LIG. आता पहिला पण LIG अर्थात जो 1 BHKचा प्रकार आहे त्याचं पण माहिती पाहूया. याचा पण प्रकार पहा. 1 BHKचं घर आहे मित्रांनो. रेरा क्षेत्रफळ आहे 27.12 ते 27.49 चौरस फूट अर्थातच 322 चौरस फूट. इथेच महत्वाचं म्हणजे ही जी काही घरे आहेत ती EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तुम्ही पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे एकूण 723 सदनिका आहेत मित्रांनो आणि त्याची किंमत आहे 36,30,000 रुपये. 1 BHK साठी 322 कार्पेट एरिया 36,30,000 आणि 723 घरे उपलब्ध आहेत. पुढे 6व्या मजल्यापासून वरील प्रत्येक मजल्यासाठी 10 रुपये प्रति चौरस फूट लागू होईल. म्हणजे 6 मजल्याच्या वर तुम्हाला प्रत्येक चौरस फूट जे काही दर आहे तो किती लागणार आहे तर 10 रुपये प्रति चौरस फूट तुम्हाला लागू होणार आहे. हे झाली 1 BHKची माहिती. आता इथेच मित्रांनो LIGB जो काही प्रकार दिसतो तिथे आपल्याला 2 BHKची माहिती मिळणार आहे. मी त्याला क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 2 BHKची माहिती मिळेल. रेरा क्रमांक सेम आहे, डेट ऑफ कम्प्लिशन सेम आहे. फक्त इथे जे काही प्रकार आहे तो 2 BHKचा आहे. रेरा क्षेत्रफळ मित्रांनो
68 ते 52.38 चौरस मीटर. क्षेत्रफळ एकूण जे काही चौरस फूटमध्ये आहे ते 567 चौरस फूट एवढं आहे. एकूण सदनिका आहेत मित्रांनो 1425. बघा 1425 सदनिका आहेत. 64 लाख किंमत ठेवण्यात आलेली आहेत. 6व्या मजल्यापासून वरील प्रत्येक मजल्यासाठी 10 रुपये प्रति चौरस फूट दर लागू होणार आहे. म्हणून लक्षात घ्या इथे 10 जे काही ते प्रति चौरस फूट दर लागू होणार आहे. आता आपण पाहूया नेमकं जे काही लेआउट आहे तो लेआउट नेमका कसा आहे तो. इथे तुम्हाला लेआउटवर क्लिक करायचं आहे. लेआउटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा लेआउट आपल्यासमोर ओपन होणार आहे. आता खरं तर हा जो काही लेआउट आहे मित्रांनो ते आमच्या माहितीप्रमाणे हा फक्त 2 BHK दिलेला आहे. इथे 3 BHKचं काहीच आहे. एक्सटेन्शन जे आहे विस्तार तीच आहे इथे पाहू शकता. तर एक्सटेन्शन मध्ये बघा पहिला आहे की LIG 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पर्यंत सगळी घरं ही कशी आहेत तर 2 BHKची घरं आहेत. पण इथे एंट्रन्स आणि एक्झिट बघा तुम्हाला असं वाटत असेल की एंट्रन्स स्टेशनच्या साईडला दिला असेल. 2 BHKचा एंट्रन्स बॅक साईडला दिलेला आहे. लक्षात घ्या या साईडला दिलेला आहे. इथे 7 नंबर इथे 8 नंबर इमारत आहे. इकडे एंट्रन्स आहे याचा एंट्री एक्झिट. फ्रंट साईडला फक्त फ्युचर डेव्हलपमेंटसाठी जागा सोडलेली आहे. पण इकडे जे एक्सटेन्शन आहे विस्तार जे सांगितले त्यांनी 4 इमारती ती इथे इमारती तयार होत आहेत जे आपण येलो कलरमध्ये पाहिलेल्या आहेत. म्हणून इथेही ह्या इमारती आहेत मित्रांनो. इथे एंट्री एक्झिट इथे होणार आहे. म्हणजे इथे 1 ते 11 हे 2 BHKचे आहेत आणि 33 ते 36 हे 1 BHKचे आहेत. जे आपल्याला 322 कार्पेट एरिया उपलब्ध करून दिलेला आहे. फक्त आम्हाला जो काही सॅम्पल फ्लॅट आहे मित्रांनो आपण थोड्या वेगळ्या साईडला गेलो होतो थोडं पुढे गेलो होतो तेथील आपल्याला सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेला होता. तुम्ही बघू शकता खारकर उपर स्टेशन इथे आहे आणि प्रपोज जे काही रोड आहे तो आहे आणि इकडे हे सगळे 2 BHK आणि 1 BHKची घरे दिलेली आहेत. इकडे प्लॉट क्रमांक 3 आहे मित्रांनो. इथे प्लॉट क्रमांक 3 मध्ये आपण गेलो होतो जो काही प्रकल्प पाहिला इकडे बिल्डिंग नंबर 23 इथे आपल्याला ती 1 BHKची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जे प्लॉट क्रमांक 3 मध्ये आहेत ज्याची लॉटरी ऑलरेडी झालेली आहे. तर मित्रांनो आतमध्ये मी चौकशी केली असता असं सांगण्यात आलेलं आहे की आतमध्ये 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट अद्यापही ओपन केलेला नाही किंवा बनवण्यात आलेला नाही. आता खरं तर ही जे काही 64 लाखाची घरे आहेत मित्रांनो सॅम्पल फ्लॅट बनवणं अतिशय महत्त्वाचं आहे पण अद्यापही तो तयार नाही. मग इथे हाच प्रश्न होतो नेमकं हेच चुकतं सिडकोकडून की तुम्ही ज्यावेळेस मार्केटिंग करता त्यावेळेस सगळ्यात पहिलं कारण आहे पहिलं एक महत्त्वाचं जे तुम्ही उपाय करायला पाहिजे तो म्हणजे सॅम्पल फ्लॅट. पण नक्कीच मित्रांनो 64 लाखांचा तुम्हाला 567 कार्पेट एरिया मिळतोय आणि म्हणून कुठेतरी ही जर घरे आहेत ती तुम्हाला प्रथम प्राधान्य किंवा माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता इकडे तुम्ही पाहू शकता ग्रीन कलरची ब्ल्यू कलरची आणि येलो कलरची जे काही येलो आणि ब्ल्यू कलरची जी इमारत आहे ती 1 BHKचे फ्लॅट आहेत. आता 1 BHKचे फ्लॅट कसे आहेत हेही तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे. आता मित्रांनो ज्या इमारतीमध्ये सॅम्पल फ्लॅट आहे तो परिसर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा परिसर आहे. या इमारतीची लॉटरी ऑलरेडी झालेली आहे प्लॉट क्रमांक 3ची. पण जो काही प्लॉट क्रमांक 3 विस्तार आहे एक्सटेन्शन आहे ते 4 इमारती तुम्हाला मी ह्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. आता महत्त्वाचं की येथील सॅम्पल फ्लॅटसाठी आपल्याला याच इमारतीमध्ये उपलब्ध केलेला आहे. आता मी ज्या रोडवरती उभा आहे म्हणजे हा गोव्यातील अतिशय महत्त्वाचा रोड आहे आणि याच रोडवरती मी उभा आहे. पण इथूनच जवळच अगदी जवळच तुम्ही पाहू शकता याच ठिकाणी सिडकोचा प्रोजेक्ट आहे. इकडे तुम्ही पाहू शकता हीच सिडकोची घरे आहेत आणि याच सिडकोच्या घरामध्ये हे सॅम्पल फ्लॅट आपल्याला उपलब्ध झालेला आहे. आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आतमध्ये आणि दाखवणार आहे की नेमका येथील सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो. चला तर इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्याला या ठिकाणी एंट्रन्स मिळणार आहे. एंट्रन्स तुम्ही इथे आहे आणि इकडे तुम्ही वॉल कंपाऊंड पाहू शकता. इथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. सॅम्पलसाठी फक्त सांगतो मी सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी हा जो दिसतो गेट तिथून तुम्हाला एंट्री करायची आहे. प्रॉपर एंट्री करून चाबी घ्या सॅम्पल फ्लॅटच्या तिथून तुम्ही आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्टेअरकेस एका ठिकाणी आहे. एका साईडला स्टेअरकेस आहे. त्या स्टेअरकेसने आपल्याला वरती जायचं आहे. पुढे गेल्यानंतर थोडा अंधार असू शकतो तुम्ही पाहू शकता पण वरती गेल्यानंतर आपल्याला एक डोर लागेल. इथं हा डोर ओपन करून आतमध्ये जायचं आहे. परत लेफ्ट साईडला वळल्यानंतर पुन्हा तुम्हाला राईट साईडला वळायचं आहे. पुन्हा राईट साईडला वळायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून दिलेला आहे. हा आहे मित्रांनो सॅम्पल फ्लॅट तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. येथून आपण एंट्री करूया. इथे सिडकोने सगळं डिस्प्लेसुद्धा केलेलं आहे. सॅम्पल संदर्भातली माहितीसुद्धा लावलेली आहे सगळी. तर अशा प्रकारचा हा जो काही हॉल आहे तुम्ही पाहू शकता हॉल अशा प्रकारचा आहे. आणि इथे कार्पेट एरियाचा थोडा गोंधळ आहे मित्रांनो तो मी तुम्हाला सांगेल काय गोंधळ आहे तो. पण तुम्हाला पहिलं बेडरूम पाहून घ्या. बेडरूम अशा प्रकारचा असणार आहे. तुम्हाला स्टोरेज दिलेला आहे म्हणजे 3 ठिकाणी तुम्हाला स्टोरेज आहे. वरती लॉफ्टसुद्धा देण्यात आलेला आहे. याचा तुम्हाला स्टोरेजसाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. तुम्ही पहा लॉफ्ट या ठिकाणी आहे म्हणजे बेडरूममध्ये सांगतो मी. आणि इकडे तुम्हाला हॉल आहे. हॉलमध्ये कुठलाही लॉफ्ट देण्यात आलेला नाही पण स्टोरेज देण्यात आलेला आहे एवढं मात्र नक्की आहे. आता बाहेरचा एरिया तुम्ही पाहू शकता. बाहेर रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लब आहे. इंटरनॅशनल स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे. तिथे तुम्ही मुलांसाठी खूप चांगलं आहे ते.
आणि इकडे आता आपल्याला जाऊया किचनकडे. किचनमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही टॉयलेट बाथरूम पाहून घ्या. वेस्टर्न टाईप टॉयलेट बाथरूम आहे मित्रांनो. या ठिकाणी टाईल्स पूर्णपणे फुल स्टाईल्स लावलेले आहेत, फुल्ली त्याचं लावलेलं आहे. आणि इकडे बाथरूम आहे. बाथरूममध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की कशा प्रकारचे टाईल्स लावलेले आहे. इथे वॉश बेसिन आहे आणि इकडे किचन आहे. किचन एल शेप देण्यात आलेली मित्रांनो. वरती लॉफ्ट देण्यात आलेलं आहे, स्टोरेज देण्यात आलेलं आहे. किचन बऱ्यापैकी छोटं आहे, पण ठीक आहे. 3 ते 4 लोकांच्या फॅमिलीसाठी हा फ्लॅट इनफ आहे असं आपण सांगू शकतो. तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर 29 जानेवारी ही या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची मुदत आहे. आज आहे मित्रांनो 27 जानेवारी आणि अवघे 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत या घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला खरंच या ठिकाणी साईड विजिट करायचं असेल तर तुम्हाला 1 BHKचा फ्लॅट बघायला मिळेल, पण 2 BHK सध्याही ओपन नसल्यामुळं तुम्हाला तो बघता येणार नाही. तर एकंदरीत तुम्हाला आज 1 BHKचे फ्लॅट कसे आहेत तेही तुम्हाला समजलेच मित्रांनो. एकंदरीत या ठिकाणी प्लॉट क्रमांक 3 आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता LIG 1, 2, 3, 4 अशा 10 इमारती आहेत ज्यामध्ये 2 BHKची घरे सर्वात पहिल्यांदा म्हणजे याच वेळेस ही सगळी 2 BHKची घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध केली होती. मागच्या ज्यावेळेस लॉटरी आली मित्रांनो त्यावेळेस 2 BHKची घरे उपलब्ध नव्हती, पण यामुळे वेळेस मात्र खारकोपर या ठिकाणी 2 BHKची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. इकडे एकूण 23 इमारती आहेत आणि 2 BHKच्या 10 इमारती आहेत मित्रांनो. आणि त्याशिवाय आपण पलीकडच्या साईडला पण आपण मागच्या वेळेस व्हिजिट केली होती, तिकडे सुद्धा ऑलरेडी लॉटरी झालेली आहे. पण आता जे लॉटरीसाठी उपलब्ध असलेल्या घरांची माहिती आपण आजच्या भागात पाहिलेली आहे. पुढील भागात आपण नवीन ठिकाणी जाऊन तेथील प्रकल्पाची माहिती पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. आता सध्या आपल्याला माहीत असेल मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की जो काही खारकोपर उल्वे आहे त्याचा आजूबाजूच्या परिसरामध्ये बरेच मोठमोठे प्रकल्प उदयास येत आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शिवडी नावाशिवा जो काही प्रकल्प आहे तो आहे. अटल सेतू आहे जो आपल्याला रिसेंटली ओपन झालेला आहे. त्याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ओपन झालेलं आहे. अशा वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी येत असल्यामुळं या परिसराला भविष्यामध्ये खूप चांगली मागणी येऊ शकते. येथील मार्केट जे काही व्हॅल्यू आहे, मार्केट रेट जे काही आहे ते नक्कीच हायर साईडला जाऊ शकतात, कारण एअरपोर्टचं उद्घाटन झाल्यानंतरच येथील परिसरातील घरांच्या किमती ह्या 20% वाढल्याचं मालमत्ता तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद. मित्रांनो व्हिडिओ बनवत असताना किंवा साईड व्हिजिट करत असताना आपले एक सबस्क्रायबर आपल्याला मिळाले. भरपूर सबस्क्रायबर भेटतात, पण हे उल्वे नेमकं कसं आहे, नेमकं स्टेशन कसं आहे, एरिया कसं आहे हे पाहण्यासाठी आलेली आहे. उद्देश काय इथे येण्याचा? आजूबाजूचा परिसर पाहायचा होता. इथे शॉप्स अवेलेबल आहेत, घरं अवेलेबल आहेत, तर ती कशी आहेत, त्यांचं सॅम्पल फ्लॅट्स कसे आहेत, तर ही सर्व माहिती वाढणार. एरिया एकदम सुटसुटीत आहे. ते गोष्टी व्यवस्थित आहेत. ओके. प्लॅनिंग केलेलं आहे व्यवस्थित. रस्ते वगैरे म्हटलं की रस्ते प्रशस्त आहेत. आईस्पेस जागा आहे असं त्यांनी म्हटलंय. नवी मुंबईची खासियत मित्रांनो की जागा ऑलरेडी चांगली असते, आईस्पेस जागा असते आणि म्हणून त्यांना नवी मुंबई हे विशेष त्यांचं मला वाटतं की त्यांना खूप आकर्षण आहे नवी मुंबईबद्दल आणि म्हणून ते या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी चांगलं इन्व्हेस्टमेंट करणं तुम्हाला काय योग्य वाटतं का? कारण अटल सेतू झाला किंवा एअरपोर्ट झाला तर या दृष्टीने विचार केला तर इथे इन्व्हेस्टमेंट करणं तुमच्या दृष्टीने योग्य आहे का? मला तरी असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट